बिग बॉस मराठी सीझन 6 एपिसोड नंबर 32. बिग बॉसच्या घरात अचानकच बाई प्रेमाचे वारे व्हॅलेंटाईन डेच्या 3 ते 4 दिवस आधी बाई सगळ्यांना प्रेम व्हायला लागलं. अचानक इतके दिवस कोणाला प्रेम नाही झालं. अचानकच बाई रुचिताला विशालबद्दल फिलिंग्स वाटायला लागलं. त्यात करणला बी प्राजक्तासाठी अचानकच व्हॅलेंटाईन डेच्या आधीच. यांनी काही बिग बॉसने काही स्क्रिप्ट वगैरे दिली होती का यांना, की 2-4 दिवस तुम्हाला व्हॅलेंटाईन डेच्या प्रेमाच्या फिलिंग्स वगैरे येणार? काय बिग बॉस, आम्हाला ना ही फालतूगिरी बघायची नाही. फॅमिली शो या काय लावताय तुम्ही ते पण, आणि विशाल आणि त्या रुचितामध्ये. विशालचं कसं माहिती का, विशालला खेळायचा आहे गेम. विशालला गेम खेळायचा आहे आणि विशाल आहे ना, रुचिताचं माहीत पण पडलं ना तर तो गेमसाठी यूज करून घेणार तिचा, एवढं नक्की. रुचिताचे फिलिंग्स मला थोडे जेन्युइन वाटत आहे, रिअल वाटत आहे. आणि ते असेलही. काय माहिती का, रुचिताजी ना डोक्याने गरम आहे आणि इमोशनल पण आहे, लगेच कळतं. आणि तिला त्या टोळीबद्दल खूप जास्त अटॅचमेंट वाटायला लागली. खास करून विशालबरोबर खतरनाक अटॅचमेंट वाटायला लागली. त्यात ती अनुश्री हेही म्हणते की ना, माझ्या घरच्यांनी सांगितलं तू पाहिजे तसा गेम खेळ, पण हा अँगल क्रिएट करू नको, लव्ह अँगल. आणि लव्ह अँगल पण कोणाबरोबर? विशालबरोबर. ती आहे 22 वर्षाची, तो आहे काहीतरी 44 का 42 काय वर्षाचा. म्हणजे रेअरली बाई 15 ते 18 वर्षाचाच गॅप आहे त्यांच्यामध्ये. सो काय सांगायचं, पॉसिबलच नाही ते. ठीक आहे, आपण म्हणू शकतो वयाचं काही नसतं, एज इज जस्ट नंबर. पण मला रुचिता आहे ना, जितका मी तिचा गेम बघितला आहे ना, ओव्हरऑल इतकी मॅच्युअर्ड वाटत नाही है ना. तुम्हाला वाटतं का? आणि 22 एज जे असतं ना, हे इतकं मॅच्युअर्ड नसतं. पण म्हणजे 13-14 नंतर आजकाल ते लव वगैरे चालूच झालेले. आजकाल 8वी-9वीच्या मुलांपासून सगळ्या गोष्टी चालू झाल्या. तर तिथून ते ना एक मॅच्युअर्ड एज नसतंच. ते यांना लव म्हणजे काय हेच माहिती नसतं मुळात. तर तिथून ह्या गोष्टी चालू होतात. म्हणजे तिथून हे ना इमॅच्युअरच असतात. 13 वय, 14 वय, 22 वयापर्यंत, 23 वयापर्यंत मी म्हणेल. अक्षरशः 24-25पर्यंत आहे ना, त्याच्यानंतर तुम्हाला ना एक काय म्हणता मॅच्युअर्ड लेवल आहेत. मी सगळ्यांबाबतीत म्हणत, काही जणं असतात खूप मॅच्युअर्ड, जे म्हणजे खूप लहानपणी खूप हुशार होतात. काही जण असतात त्या परिस्थितीतनं येतात किंवा मग जास्त बाहेरची दुनिया बघितलेली असते, त्यांच्यामध्ये जसे ते अनुभव घेतात लाईफमध्ये, त्यानुसार त्यांच्यात मॅच्युरिटी लेवल ही येते. पण मला रुचिता जी आहे जशी खूप जास्त अग्रेसिव्ह आहे आणि ती रागट आहे, ती हळवी इमोशनल पण दिसते आपल्याला गेममध्ये. लगेच खूप इमोशनल आहे ती, लगेच दिसतं त्या गोष्टी. आणि मग मला वाटतं प्रेम करण्याइतपत तिच्यात ती मॅच्युरिटी लेवल नाही. ते कसं आहे, हे जे वय असतं ना, ह्या वयात आहे ना, जे पण तुम्हाला आहे ना, असं कोणी बाहेरचं आई वडील वगैरे भाऊ वगैरे सोडून कोणी बाहेरचं असं काळजी घेणारं भेटलं का, तुमची खूप काळजी घेतं आहे, तुम्हाला हटकतं, इकडे जाऊ नको, तिकडे जाऊ नको, हे करू नको, मग मुलींना त्या गोष्टी खूप आवडायला लागतात. ह्या गोष्टी इरिटेट कधी व्हायला लागतं माहिती का, ज्या वेळेस तुमच्यात ती मॅच्युरिटी येते आणि मग तुम्हाला असं वाटतं हे काय सारखे उपदेश. या गोष्टींना तुम्हाला जास्त मग हे जे होतं लव आणि मग ब्रेकअप, या गोष्टी याच्यामुळेच होतात. कारण मग त्या गोष्टी खूप अति होऊन जातात त्यांना. मग त्याच्यामुळे या गोष्टी होत असतात. अजून काय, कोणी स्वतःच्या फायद्या नुकसानसाठी गोष्टी करत असतं, त्याबद्दल काही वाद नाही. तर अनुश्री इकडं समजावते, पण अनुश्री यार मला मॅच्युअर्ड आणि गेमर वाटते. अनुश्री असो, तन्वी असो. रुचिताजी ना, रुचिता रागट आहे, तापट आहे, मी जर तिला भोंगा पण म्हणते, आणि आहे इमोशनल पण आहे ती पण. आणि आज दिसलं रुचिता यार एकदम प्रेमात अखंड उडालेली दिसतंय ते आज.
जसे डॅन्यूब रूममध्ये हे सगळे बसले होते. कोण? रोशन, विशाल आणि रुचिता. मग रोशन म्हणतो दोन निवड, मैत्री आणि प्रेम. तर रुचिता निवडते मला दोन्ही हवे, दोन्ही पाहिजे. तर या सगळ्या गोष्टी ना बिग बॉसच्या घरात चालू आहे. प्रेम, मैत्री, प्रेम. करणला काहीतरी वेगळाच फिलिंग येत आहे. करण म्हणतो आजपर्यंत, काय म्हणलाय तो, त्याचे डायलॉग्स लिहिलेले मी. वेट. येस, करण म्हणतो आतापर्यंत मला फक्त घरच्यांबाबतीतच फिलिंग्स वाटायच्या, पण मला असं का होतोय? मी अडकत चाललोय का प्राजक्ता? मी अडकत चालतोय का? तुला जो त्रास होतोय ना तो मलाही का होतोय? ओ माय गॉड. यार आई शपथ, हे डायलॉग ऐकून मला असं येत होतं. मला सांभाळायला थोडा वेळ. ओ माय गॉड, मला इतकं हसू येत होतं यार. ते रुचिता आणि विशाल तर ठीक आहे, ते तर ऐकत होतो मी, पण हा करण बोलत होता ना ज्याप्रमाणे प्राजक्ताबद्दल, लय हसू येत होतं. ठीक आहे, आपण आता एपिसोडला सुरुवात करूया. खूप झालं लव शोबद्दल बोलणं. आणि हा लव अँगल बिग बॉस तुम्ही का घेऊन आलेत? नको तो अँगल. फॅमिली शो आहे, फॅमिलीज बघतात, नको तो लव अँगल. त्यात फेक लव अँगल. रुचिताच्या फिलिंग्स किती जेन्युइन असो, बिग बॉसच्या घरात जे असतात ना, काय म्हणता यार, खूप वेगळ्या गोष्टी असतात. मला जर लव अँगल कोणाचा आवडतो बिग बॉसच्या घरात ना, तो अँगल नाही म्हणता येणार. तिथं मला रिअल लव, ती एक जेन्युइन काळजी, सगळ्या गोष्टी दिसत होत्या. आणि ती म्हणजे सिद्धार्थ आणि शेहनाजची. सिद्धार्थ खूप काळजी घ्यायचा शेहनाजची. शेहनाज पण खूप काळजी करायची सिद्धार्थची. तुम्ही बघितलं आहे का सीझन 13? नसेल बघितला ना तर अजून पण आहे, जाऊन बघा. त्यात सिद्धार्थ आणि शेहनाजची केमिस्ट्री बघा, एक वेगळ्याच लेवलला घेऊन जाते तुम्हाला. म्हणजे त्यांनी कधी असं एकमेकांवर प्रेमने दाखवलं, आय लव्ह यू टू, हे गोष्टी नाही केल्या त्यांनी शोमध्ये. पण एकमेकांची काळजी जी होती ना, मग ते शेहनाजचं मध्येच रात्री उठून त्याच्या पाठीवर पाय देणं असो, त्याची पाठ दाबून देणं असो, त्याचे शोल्डर्स दाबून देणं, ते सगळं बघितलं आहे, सगळ्यांनी बघितलं. पाय दाबून देणं असो, किंवा मग शेहनाजला काय तो सिद्धार्थची अशी ती काहीतरी बोटं वगैरे काहीतरी मोडायचा, ते पण खूप आवडायचं. ते पण ती त्याच्याकडनं मोडून घ्यायची. तो तिची काळजी घ्यायचा, ती त्याची काळजी. एक वेगळ्या लेवलची काळजी त्या दोघांमध्ये दिसायची. आणि शेवटपर्यंत ते एकमेकांसोबत होते. रुसवे फुगवे व्हायचे, एकमेकांशी बोलत नव्हते, भांडायचे तोंडायचे एक व्हायचे, भांडायचे तोंडायचे एक व्हायचे. ते दोघांची केमिस्ट्री बघायला एक वेगळीच मजा होती. ते मला जेन्युइन असं प्युअर लव वाटायचं. बाकी कोणामध्ये ना, ते सगळ्यांमध्ये सगळे काय बोलू आता, त्या गोष्टी फेकच वाटतात. आय लव्ह यू टू, तो गेम नव्हता त्यांचा. पण ती त्याच्यापेक्षा बियॉन्ड ती काळजी होती खरंच एकमेकांसाठी. ती वेगळीच होती खरंच. तो सीझनच वेगळा आणि त्यातले ते कंटेस्टंट वेगळे. शुक्लासारखा कंटेस्टंट होणे नाही. सिद्धार्थ शुक्ला इज बेस्ट. त्याच्यासारखा कोणी प्लेयर नाही, त्याच्यासारखा कोणी माणूस नाही यार. काय खेळला तो गेम, एकदम काय म्हणता वाघासारखा खेळ होता त्याचा. आणि तो रिअल लाईफमध्ये पण आहे ना, तो म्हणेन तो तसाच आहे आणि तो दाखवत पण होता तसा. मुद्द्यांवर बोलणं असो, किंवा मग त्याचा जो ग्रुप आहे त्याला सोबत घेऊन चालणं असो. पारस त्याच्या विरुद्ध गेम खेळत होता, तरीसुद्धा पारसला तो टॉप 6मध्ये घेऊन गेला. का बरं? तर पारसने फक्त एकदा त्याला कॅप्टन्सीसाठी मला वाटतं वोट दिलं होतं. तर त्याला ते कर्ज उतरवण्यासाठी तो त्याला डायरेक्ट टॉप 6मध्ये घेऊन गेला. जेव्हा पारसला स्वतः वाटत होतं का तो शेहनाज नाही तर आरती त्यांचं गेट ओपन करेल, जेव्हा टॉप 6चा टास्क चालू होता ना, तर तो टास्क असा खेळला ना तो व्यक्ती. रश्मी नासिमसुद्धा म्हणजे काय बोलता यार, इंजर्ड झाले होते.
असा खेळला होता जीव तोडून. आणि अक्षरशः पारससुद्धा रडायला लागला होता तिथे. तो ने यार मला कळत नाही मी काय बोलावं. माहिराजवळ रडला होता तो. आणि ते असे गोल गोल राऊंडमध्ये जेल होते, मला अजूनही आठवतं. आणि त्याच्यामध्ये होतं फर्स्टमध्ये आरती होती, सेकंडमध्ये अजून कोण होतं बरं, अजून कोणतरी होतं, मे बी रश्मी होती, नाही काय माहिती कोण होतं. आरती होती, पारस होता, एकात माहिरा होती, असे 4-5 जण होते. सो वेगळ्याच लेवलचा सीझन होता. आणि यार शुक्ला माझा फेवरेट कंटेस्टंट होता. आणि जर एंटरटेनमेंट जर मला आजपर्यंत जर बिग बॉसमध्ये टिल डेट जर कोणी एंटरटेनमेंट फॅक्टर वाटलं असेल किंवा मग एक एंटरटेनमेंट जिने केला असेल तर ती मला वाटतं शेहनाज होती. खतरनाक एंटरटेनमेंट करायची ती. आणि मग तिच्यानंतर जर कोणी एंटरटेनमेंट केलं आहे बिग बॉसच्या घरात तर ती आहे राखी सावंत, जिला आपण बघतोय आता. आणि राखी सावंत काय करते, प्रत्येकाला जागं करते, बाबा खेळा गेम खेळा, काय करताय. सागर कारंडेला बी उकसवती, अरे काय हा ओटा, किती घाणा किचन ओटा, कोणाची ड्युटी. सागर म्हणतो कोणाची ड्युटी, काय माहिती कोणाची ड्युटी. इवन त्याला हेही नाही माहिती. सांगते सगळ्या गोष्टी पुढं सांगते मी. काय प्रेमाचे वारे वाहत आहे बाई घरात. अरे बापरे. राकेश, तन्वी आणि दीपाली इकडं डिस्कशन चालू आहे. पहिल्यापासून येते मी. करण, प्राजक्ता दोघं हेल्प करत होते. तुम्हाला एक माहिती का, काल आहे ना तो जो टास्क झाला तर कुराड मारायचा वगैरे, तर त्याच्यामध्ये राकेश आणि अनुश्री चिडील. ती तर मला वाटतं भाऊच्या धक्क्यावर आता मला नाही वाटत समोर येईल वगैरे. तर अनुश्री आणि राकेश चिडले होते. राकेश बोलला होता अनुश्रीला, आयुष मला करत असेल ना करू दे नॉमिनेट, फरक नाही पडत, पण तो करो मला का ना करो, पण तुला पळायचं आहे, तुला नॉमिनेट करायचं प्राजक्ताला, हे बोलला होता. तर ते ही जे ना मग नंतर इकडं राकेश, तन्वी आणि दीपालीचं इकडं बोलणं चालू होतं की करण, प्राजक्ता दोघं ना हेल्प करत होते आयुषला काढ म्हणून, म्हणजे तुला काढ म्हणून, नाही का. त्याच्यानंतर राकेश म्हणतोय का किती इन्सिक्युअर आहे ते, मी शब्दावर टर्न केला असताना खूप गोष्टी वेगळ्या झाल्या असत्या, असं राकेशचं म्हणणं आहे. आणि ही गोष्ट खरी आहे. करण प्राजक्ताला लागत होतं की आयुषने राकेशला नॉमिनेट करावं, ते दिसत होतं. हे आज कोणी आयुषला बघितलं, कोणी म्हणजे आज 120 कॅमेरे आयुषला कॅप्चर करू शकले नाही. कोणाला आयुष दिसला का फुल एपिसोडमध्ये मला दाखवा. मला वाटतं आयुष या वीकमध्ये एविक्ट होतोय कारण दिसतच नाही. मिस्टर इंडिया झाला आहे तो. कोणाला दिसला असेल तर मला प्लीज सांगा. तो गोधडीत दिसला असेल का कुठे बाहेर गार्डन एरियात, दिसलाच नाही भाई, दिसलाच नाही. चेहराच दिसला नाही पोराचा, ना कुठं असं झोपताना ना कुठे बसताना, काहीच नाही एवढंसं नाही. मला तर वाटतं आयुषचं यावेळेस एविक्शन कन्फर्म आहे बरं का. जातोय तो घरातनं, दाखवतच नाही बिग बॉस त्याला. आता उद्या बघू दिसतो का. ते बिचारा आयुषचे ना, मला तर वाटतं आयुष आहे ना थोडासा बिथरला आहे. ते तन्वीन त्याशी भाऊच्या धक्क्यावर सांगितलं, रडली, माझ्याजवळ येत नाही, माझ्याशी बोलत नाही. अरे बिचारा, ते आयुषला वाटतं यार माझं तर बाहेर कमिटमेंट आहे, त्याचं काय होईल, मी जर हिच्यावर बसलो तर ही तर गळ्यात पडेल, माझ्या गळ्यात पडेल. म्हणजे इन द सेन्स फक्त म्हणजे त्याला वाटेल गेम पुरतं, पण मग त्याला नसेल करायचं नाही तर गेमसाठी पण लव्ह म्हणजे फेक अँगल. काय सांगावं, ज्याच्याबरोबर कमिटेड असतो ना व्यक्ती, तर बाहेरून जो त्यांचा पार्टनर असतो ना तो सांगून देतो, बाबा तू काही पण गेम खेळ, तू काय करायचं ते कर, पण तू लव अँगल नको खेळू. किंवा मग तुझ्यावर कोणी पागल होत असेल तर तिच्यापासून लांब राहा. कदाचित म्हणूनच त्याचा गेम जो आहे ना बाई, मला तर वाटतं आयुषला स्वतःहूनच घराच्या बाहेर यायचं त्याला. कारण त्याला त्याचं जे कमिटमेंट आहे ना ते तोडायचं नाही, आणि ते जिच्याशी कमिटेड आहे तिच्यावर राहायचं एकदम हॅप्पीली. सो म्हणून पण मला वाटतं गेम सोडायची काय गरज आहे, तो यांच्यावर पण व्यवस्थित खेळू शकतो, मुद्दे मांडू शकतो. ठीक आहे, ओके, चलो. मग तन्वी म्हणते प्राजक्ताना टॉक्झिक साखर आहे, टॉक्झिक, आपल्या तोंडावर गोड गोड बोलते, मग पाठीमागून आपलीच बुराई करते, अशी प्राजक्ता आहे. जे एकदम खरं बोलली तन्वी. ज्याप्रमाणे आज ती प्राजक्ता बोलत होती प्रभूला, तुझं वय काय 20,
आणि तन्वीचं 25. मग तो दोघं काय करता, मग ही काय करते करण बरोबर, हां मालिश काय करून घेता मांडीवर, काय डोकं बिकं ठेवून, हे काय राहतं मग यांचं. हे तन्वीने सुनावलं तिला, भारी मस्त सुनावलं आहे. ठीक आहे. म्हणून तर अनुश्री म्हणती नाही मी पकडलं होतं आयुषला, पुश नव्हते करत. अनुश्री एक नंबरची डबल ढोलकी बाई, काय सांगू यार. दोन्ही बाजूनी खेळते, टोळीकडून बी इकडून बी. तिला कॅप्टन व्हायचं मला वाटतं, त्याच्यासाठीच हे सगळे प्रयत्न चालू तिचे. राकेशला जाणवलं की अनुश्री पुश करत होती आयुषला, म्हणून राकेशने लगेच तिला प्रश्न विचारला. ती नाही मी पुश नव्हती करत त्याला, असं दिसत तर तसं होतं. अनुश्री मग अनुश्रीकडं आमची डील झाली होती राकेश आणि माझी. मग दीपाली बोलते अनुश्री काही झालं ना असं तर सरळ अनुश्रीवर आपण टाकून देऊ. मग इकडं तन्वी अनुश्रीला बोलते अनुश्रीवर टाकून देऊ, ठीक आहे. नाही तन्वी अनुश्रीला बोलते तू तिकडच्या टिप ना इकडे द्यायच्या आमच्याकडे, बरं का अनुश्री. तू तिकडच्या सगळ्या ज्या होत्या ना खबरी, सगळ्या खबरीला तू इकडं बनायचं, तू सगळ्या खबरी इकडं द्यायच्या. आणि एक मी तुला शब्द देते की आमच्या तिघांकडून तू कधी ना नॉमिनेट होणार ना, तुला आम्ही कॅप्टन्सीच्या रेसमधनं वगैरे बाहेर करू. हे फेवर करून नाही आम्ही तुला. तुला फक्त टिपा द्यायच्या आहे, तिकडं काय चाललं आहे, टोळीत काय चाललं आहे, कोणती प्लॅनिंग, कोणती प्लॉटिंग. मग इकडं आहे ना आपण बघितलं अनुश्री, मी किती दिवस टोळीसोबत राहीन मलाच माहिती नाही, कारण टोळीला काय आता तिला माहिती आहे, टोळीला कळून जाईल. मग इकडं राकेश, राखी ना गेम चेंज करेन आता, असं म्हणतोय राकेश. त्यानंतर आपण म्हटलं विशाल रुचिताला म्हणतोय आणि अनुश्रीला कुठलाही विषयबद्दल आहे ना बोलता तर गुरुबद्दल आणि म्हणजे हे मॅटर नाही करत, गुरुबद्दल वगैरे बोलणं किंवा मग आई वरदाना वगैरे. रुचिता म्हणती गुरुकुल मर्दानी खेळ हे सगळं इथं काढायची गरजच काय आहे. आणि ते लोक हे बिग बॉस वगैरे या गोष्टींना सपोर्ट पण करत नाही, मग हे का काढता येईल अशी नाव, मला आवडत नाही. आणि खरी गोष्टी तुम्ही बाहेरचं काहीच काढू नका ना, आई बाप गुरु काय गरज आहे, गेम खेळा घरात. याला काय वाटेल, त्याला काय वाटेल, गुरुला काय वाटेल, चेल्याला काय वाटेल, आईला काय वाटेल, पप्पाला काय वाटेल, काही गरज नाही. मला वाटतं जेव्हा पण कोणता पण कंटेस्टंट बिग बॉसमध्ये येतो ना तर आई वडिलांची सगळ्या गोष्टी बोलूनच येत असतो. ठीक आहे. मग राकेश प्राजक्ताला म्हणतोय की करण तुझा फ्रेंड आहे, ठीक आहे, तुम्ही सगळे त्या ग्रुपमध्ये बसता, त्या ग्रुपमध्ये मधले तुम्हाला काय बोलली ती का तू लायक नाही आहे, असं बोलली होती. म्हणजे मी घरात राहायच्या लायक नाही असं तू बोलली होती. तुझ्या कॅप्टन्सीमध्ये विसरू नकोस मी तुला सपोर्ट केला. तर राकेश प्राजक्ताला बोलते करणने माझ्या अगेन्स्ट स्टँड घेतला तेव्हा मग तू का नाही बोललीस. नंतर दीपाली इकडे अनुश्रीला बोलते की रुचिता ना छोट्या गोष्टींचा ना खूप मोठा मुद्दा करते. मग नंतर मी माझा गेम खेळते. अनुश्री म्हणजे हे राकेश बोलतो आता मी माझा गेम खेळतोय, अनुश्री बदलताना दिसली, तिचा गेम असेल तो, पण माझा तिच्यावर अजूनही विश्वास नाही आहे. आय कन्सिडर यू ॲज माय फ्रेंड. प्राजक्ताला बी राकेश बोलला. नंतर आपण बघितलं दीपाली इकडं अनुश्रीला बोलते ती माझ्यावर थुंकली, हे मला कसं वाटलं असेल विचार केला का, म्हणजे रुचिताबद्दल बोलते. मग अनुश्री म्हणते हा हे खूप चुकीचंच आहे, खूप चुकीचं आहे खरंच जे केलं तिने. मग प्राजक्ता म्हणती डील झाली होती आपली. राकेश म्हणते हो मी हो नव्हतो बोललो, पण डीलला पहिले एकत्र होते, आता आपण नाही आहोत. पहिले आपण सगळे एकत्र होतो, आता तुम्ही वरती बसतात त्या टपरीवर जाऊन, तुम्ही 5-6 जणं. आणि तू वरतून गेम बघते, कोण काय करतं, विशालच्या टोळीचं काय चालू, हिला काय येणार आहे वरती ऐकून तिथे. वरती जाऊन बसता. आणि ना तुला माहिती का मी तुला ना टॉप 2मध्ये पाहत होतो. ओ शिट, टॉप 2, प्राजक्ता इन टॉप 2. बापरे राकेश सर टॉप 2मध्ये, तर तुम्ही पण डिझर्व नाही करत. ती ना टॉप
काय बोलू मी, टॉप 10मध्ये पण डिझर्व नाही करत प्राजक्ता, कारण तिच्यापेक्षा डिझर्विंग कंटेस्टंट गेले. प्राजक्तापेक्षा लाखपटीने राधा बरी होती, ओमकार बरा होता. ओमकारने आता शेवटच्या वीकमध्ये गेम अप केला होता. कमीत कमी या प्राजक्ताला तरी पाठवून द्यायचं होतं. उफ, मला तर वाटतं बिग बॉस डबल एविक्शन करा, आयुष बरोबर प्राजक्तालाही पाठवून द्या. टॉप 2मध्ये पाहत होतो, ओ माय गॉड, मला आहे ना अशी डोक्यात आहे ना अशी तीव्र सणक गेली अशी ऐकल्याबरोबर. टॉप 2मध्ये प्राजक्ता, ओ माय गॉड. टॉप 2मध्ये मी करणला पण पाहत नाही, इवन टॉप 2मध्ये मी राकेशला पण पाहत नाही. टॉप 2मध्ये हे टॉप 2मध्ये माहिती का, आता जर गेमच्या अकॉर्डिंग बघायला गेलं ना, तर टॉप 2मध्ये विशाल, तन्वी, अनुश्री यांना टॉप 3मध्ये पाहते माहिती आहे. विशाल, तन्वी, अनुश्री एकदम गेम खेळत आहे घरात, जबरदस्त. विशाल, तन्वी, अनुश्री टॉप 3 हे. आणि तुम्हाला वाटतं असेल रुचिताचं का नाव नाही घेतलं, रुचिता बोलते, पण रुचिताला गेमचं डोकं थोडं कमी आहे. पण ती आहे टॉप 4मध्ये, कारण ते काय म्हणतात कलेशी आहे ना घरात, ती भांडणारी असे लोक ठेवतात घरात. बिग बॉस आवश्यकता असते त्यांची, तेव्हाच तर कंटेंट मिळतो. तर इकडं पण तू त्या ग्रुपमध्ये आहे, वरती बाल्कनीत बसेल असतात तुम्ही. करण मास्टर माइंड आहे, पण मग तुझं काय, तू काय, मला तुला माहिती आहे हा गेम इंडिव्हिज्युअल आहे, ट्रॉफी कोणाला तरी एकालाच मिळणार आहे. प्राईज किती, हो माहिती मला ट्रॉफी एकालाच मिळणार आहे. मग तुम्ही फक्त बोलतात वरती जाऊन, एक्झिक्यूट काही नाही करत तुमचे प्लॅन, असं म्हणतो राकेश. मग त्याच्यानंतर आपण बघितलं राखी. इकडं राखी, रोशन आणि सचिनचं चालू आहे बोलणं. राखी किती छान बोलते बघा यांना. राखीने रोशनला बरोबर पिन मारली. आता रोशन त्याचा गेम आहे ना किती अप करतो ना, आता हे रोशनवर. इवन ती सचिनलाही बोलली, पण मला नटत सचिन, पण रोशन विचार करून खेळणार. राखी म्हणते विशाल मस्त खेळतोय, एकदम भारी, तुम्ही सगळे ना त्याचे पपेट आहात. पपेट म्हणजे माहिती का, खेळणे, त्याच्या हातात ते खेळणे आहात तुम्ही. रुचिता झालं, किंवा मग अनुश्री झालं, अनुश्री तर नाही पण रोशन झालं, हे सगळे तुम्ही पपेट आहात, हे राखी बोलते. कोणाला, रोशन आणि सचिनला. तो राजा आहे राजा, तुम्ही कठपुतले त्याच्या हातातले. तुम्ही बाहेर जाल आणि तो आत राहील ट्रॉफी घेऊन. अभी वक्त है सुधर जाओ. राखीने बाई आगा केलं यांना की बाई रोशन तू काय दिसतोय, सचिन तू काय दिसतोय, आणि बाहेर विशाल काय दिसतोय हे सांगितलं आहे. रोशन म्हणतो बिघडलो आहे नाही, आणि आम्ही सुधरू, पण म्हणजे सुधरू याच्यापुढून, पण आता आम्हाला गेम खेळण्यासाठी बिघडावं लागलं. राखी म्हणती बेडबिंदास, घाबरायचं नाही, भिडायचं. तर हे जे ना, म्हणजे राखी ना यांचा ना गेम सुधारायला हे एकदम लगेच कळतं आहे. ज्याप्रमाणे सागर पण कॅप्टन्सी नीट करत नाही, त्याला पण बोलली, सांगते मी पुढं कसं काय. मग इथं राकेश आणि प्राजक्ता तू रिवेंज घेतला म्हणजे. राकेश म्हणतो नाही मी समांतर आहे, मी रिवेंज नाही घेतला, जो जसा ते सेम. मग इकडं विशाल, आपण आता आहे सोबत, नंतर नसू असू. इकडं विशाल रुचिताला. मग रुचिता टोळी म्हणजे गेम जरी खेळत असली, म्हणजे गेम खेळण्यापुरती नाही, पण टोळी माझ्यासाठी इमोशनल, तुमच्या सर्वांची माझी अटॅचमेंट झाली, गोष्टी पाहिल्या आहेत असं तिचं म्हणणे. मग इकडे विशाल म्हणते मागच्या वर्षी ना तुला माहिती का अभिजित सावंत होता, तुला माहिती का तो का नाही जिंकला, तर याचं म्हणणं आहे माहिती तो एंडला का नाही जिंकला, कारण तो निकीला सपोर्ट करायला लागला होता म्हणून. म्हणजे याचं म्हणणं आहे विशालचं का मग मी जर रुचिताला सपोर्ट केला किंवा मग काही असं अँगल चालवलं तरी माझ्या गेमवर परिणाम होईल असं त्याला वाटतंय. मग आपण बघितलं प्राजक्ताची सवय काय. प्राजक्ता इकडून सगळं गोळा करून आणती, येते करणजवळ. आज ना मला राकेश बसला होता, मग मला हे बोलत होता
मग मी त्याला हे बोलले. मग मी त्याला हे बोललं, मग तो मला हे बोलला. हे सगळं एकदम बरोबर डिटेल मेसेंजर बरोबर मेसेज देत राहते प्राजक्ता करणला. करण म्हणतो हा का ठीक आहे. मग त्याला तू म्हणायचं ना तुझा काय गेम आहे. हा प्राजक्ताला म्हणतो. त्याच्यानंतर इकडं बघितलं आपण रुचिता रडते अनुश्रीकडे. अनुश्री तुला जेन्युइनली काय वाटत आहे, तुला तो आवडतो का, तुला त्यांनी फ्लर्ट केलेलं आवडतं का तुला हे सगळं गेम पर्पजने गोष्टी. रुचिता म्हणती नाही ग, गेमचं काही नाही मला एवढं. पूर्ण घर ना म्हणजे माझ्यावर चढत होतं तेव्हा तो पॉझिटिव्ह वेनी बोलतो, माझ्या बाजूनी उभा राहतो, बाजूनी माझी टेक केअर करतो. ओ माय गॉड. आणि मला त्याचा प्रेझेन्स आवडतो. ओ माय गॉड. खूप आकंठ बुडाली की काय मला असं वाटतं आहे रुचिता. त्याचं काय माहिती काय होतं, पण बाहेरचा ना म्हणजे विचार मी जेव्हा येतो ना तेव्हा तो मग बाहेरचा विचार आला का मग परत मी ब्लँक होऊन जाते, असं तिचं म्हणणं आहे. कारण बाहेर तिच्या घरच्यांनी बोलून पाठवले तिला, तू काहीही कर घरात बट फेट लव अँगल चालणार नाही. माणूशीर म्हणते तो बोलतोय ना तुझ्यामुळे माझा गेम आहे. आणि त्याच्यासाठी गेम महत्त्वाचा आहे. गेम त्याने जर हे केलं तर त्याचा गेम वीक दिसेल, त्याच्यामुळं तो गेमचा फक्त विचार करतोय म्हणून तो तुला काही बोलत नाही. ओके. मग त्याला पण इमोशनली अटॅचमेंट आहे, पण त्याने आपल्यापेक्षा डबल उन्हाळे पावसाळे पाहिले. क्या डायलॉग बोलली यार अनुश्री, क्या बात आहे अनुश्री. डबल उन्हाळे पावसाळे पाहिले, वा व्हेरी गुड. काय डायलॉग दिला यार या अनुश्रीने, कमाल. डबल उन्हाळे पावसाळे म्हणजे याचा अर्थ तोच आहे का तू केवढी तो केवढा, एज गॅप विचार कर. असं काही अनुश्रीचं बोलणं असेल डायरेक्टली इनडायरेक्टली की त्याने आपल्यापेक्षा डबल उन्हाळे पावसाळे पाहिले. कळतं का तुला रुचिता. पण रुचिताला काय घेणं, रुचिता फुल अकंठ उडाली ती विशालच्या प्रेमात. आणि आता विशालला तिच्याकडून पाहिजे कन्फेशन, पण तो नाही तिला बोलू दे, तिला तिच्या मनातलं बोलू दे. अरे त्याच्यामुळे रडून घे, आज जितकं पाहिजे तितकं रडून घे, उद्या एक फ्रेश स्टार्ट कर. यार किती बेस्ट आहे ना हे. इवन आमचा पण फॉर्म्युला तोच आहे. काही प्रॉब्लेम आला मन सोक्त रडून घ्यायचं, त्याच्यानंतर त्या गोष्टीचं नाव पण नाही काढायचं. बेस्ट आहे, बेस्ट आहे, बेस्ट. म्हणून तर रुचिता दी आता हा टॉपिक ना कोणाकडे डिस्कस नको करू. अनुश्री ती बिलकुल नाही, टेन्शन नको घेतो, मी नाही करणार. पण आता बघू अनुश्रीवर किती भरोसा ठेवायचा किती नाही. अनुश्री तर मला वाटतं आधी तन्वीला सांगाल, यांच्यामध्ये नाही हे चाललं आहे. आणि तन्वी मग पूर्ण घरात गाजावाजा लावून देईल एकदम. जो माईक आहे ना प्रभूचा पण माईक घेईल, दोघा माईकमध्ये ओरडून सांगेल रुचिताला विशालबद्दल चालू बाई काय वाटतं सांगायला बसले. मग नंतर आपण इथलं सकाळ झाली, यांचा डान्स वगैरे झाला. मग राखी कॅप्टन कुठे आहे तू, हे साफ नाही केलं, ओटा साफ नाही, काय कोणाची ड्युटी आहे सागरला विचारते ती राखी. आणि मग तिथं विशाल आला. मग राखी विशाल म्हणते काय आहे कोणाची ड्युटी ओटा साफ करायची. सागर म्हणतं त्याला नको बोलू, त्याची नाही ड्युटी. अरे बापरे, मला तर वाटतं विशालचीच होती. मग ते झालं. सागर म्हणतोय अशी ड्युटी कोणाची नाही आहे. मग राखी म्हणते मग तू असं कसं कॅप्टन आहे, ठरवून द्यायच्या ना ड्युटीज सगळ्या. मग राखी म्हणते चहा होणार नाही, पहिले पूर्ण ओटा साफ होणार आणि त्याच्यानंतरच चहा होणार, संपला विषय. मग प्रभू असाच गॅस चालू केला होता मी, असं म्हणतो होतो. यांचं मग गॅस चालू करण्यावर थोडंसं झालं. मग इकडं सागर म्हणतोय रोशनला, रोशन ओटा साफ करतो. रोशन म्हणतो नाही मला माझी दुसरी ड्युटी. मग आयुष तू करतो. आयुष तयार झाला. मला तेवढाच आयुष दिसला होता, तो पण तो पाठीने म्हणजे पाठीमागून बोलतो तेवढंच. आयुष करायला तयार व्हायला लागेल. मग नंतर विशाल अनुश्रीला माझं काही प्रेम वगैरे नाही आहे, दोन लोक
आवडू शकतं एकमेकांना, ठीक आहे. ते थोडंसं इंटिमेसी वगैरे अरे इथं कुठे इंटिमेसी घेऊन आला बाबा, हे बिग बॉस मराठी, बिग बॉस हिंदी नाही. इथं इंटिमेसी वगैरे चालत नाही. इंटिमेसीचं बोलणं चालत नाही तर काय. इंटिमेसी कुठं घेऊन येतो बाबा विशाल इकडे. नको नको, फॅमिलीज बघतात शो इंटिमेसी म्हणे. मग एज डिफरन्स पण आहे म्हणे आमचा. मग अनुश्री ती बोलते की बाई घरून सांगून पाठवलं आहे का हे सगळं करायचं नाही. मग ती काय करेल. मग विशाल इकडे राखीला म्हणतोय की रोशन म्हणतो का बाई डेंजर आहे बाई, विशाल राखीला. मग विशाल म्हणतोय का हा कालूराम दिवसभर बघत बसतो तन्वीला. इकडं रुचिता म्हणती विशालला, कालूराम बघतो मग तुला जाऊन बघायचं आहे का तन्वीला. तर नाही नाही नाही, मी तर असंच बोलतोय. रुचिता लगेच म्हणजे जेलेस होते, दिसतं ते जेलेस. आणि तन्वीने बोलून पण दाखवलं ते, सांगते मी तुम्हाला नंतर कसं काय. हा कालूराम दिवसभर बघत बसतो म्हणे तन्वीला. ते झालं. मग तो काय तन्वी पण त्या प्रभूला घेऊन फिरत असते, मला तर काही कळतच नाही म्हणे, असं विशाल तर म्हणणे. रुचिता म्हणते विशालला, हां तुला बघायचं का. तो नाही नाही. मग इकडं विशाल म्हणतो जाग तू रुचिता जाग, जाग तू रुचिता जाग, असं म्हणतोय. रुचिता म्हणते कुठे जाऊ, घरी जाऊ, कुठे जाऊ. अरे काय ते बाई लाजणं बुजणं कसं होतं ते. रुचिता जा तू जा, कुठं जाऊ, घरी जाऊ. अरे काय ती अदा, काय ते बोलणं चालू होतं यांचं. एकदम व्हॅलेंटाईनचा एकदम फिवर चढला यांना, एकदम व्हॅलेंटाईनचा प्रेमाचा काय म्हणतात, प्रेमाचा फिवर चढला यांना. मग राखी मला कॅप्टनसाठी निवडू नका. राखी म्हणते ही वॉर्निंग आहे. मला तर वाटतं आता राखी कॅप्टन व्हायला पाहिजे. काय मजा येईल यार घरात ना, सगळ्यांना सळोखी पळो करून सोडल ती. उभी राहून ड्युटी करून गेली ती. आणि जो ड्युटीने करणार त्याला तर जेवणच देणार नाही, ती झोपूच देणार नाही, डायरेक्ट अंगावर पाणी होतील. उठ. मला तर ती अनुश्री आणि वर्सेस राखी पाहिजे. अनुश्री वर्सेस राखी बघा जबरदस्त दिसणार आहे, खतरनाक दिसणार आहे दोघींचं, माहिती आहे का. कारण अनुश्री ड्युटीच करणार नाही, अनुश्रीला पाहिजे राडे. मग राखी म्हणेल काय माझ्याबरोबर राडे, मग मी तुला डबल राडे दाखवते आता थांब. माझ्याशी पंगा घेते आता, मी तुला दाखवते. तर हे व्हायला पाहिजे यार, मजा येईल राखीला. आता पुढच्या वेळेस मी तर ती कॅप्टन व्हायला पाहिजे, लय मजा येईल. मग कॅप्टन स्वतः केला आणि स्वतःच काय खातोय कॅप्टन. सागर म्हणतो तू तुझा मेकअप कर ना यार, तू का मला बोलते. बोलतो ना तू माझ्याशी बोलतो खूप गोष्टी, ती म्हणे असं. तिचं म्हणणं का बुवा सागरचं कोणीच ऐकत नाही आणि सागरला सगळे ग्रँटेड घेतात आणि ते दिसतं पण. मग इकडे विशाल मनातलं बोलताना विचार करत नाही, मीही आट्याचे. रुचिताला अरे बापरे, प्रेमाची कबुली थोडी 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 दिसते इथं. मला तर वाटतं व्हॅलेंटाईन डेला हे रोज बिग बॉस मस्त असे रोज वगैरे पाठवलं 2-2 बुके. आणि कर प्राजक्ताला प्रपोज, रुचिता कर विशालला प्रपोज. चालू व्हायचं काय. मीही आहे अटॅच, तू कुठेच चुकीचा नाही वाटला मला, कुठेच नाही. ओ माय गॉड. मग नंतर राखीला तन्वी बोलते रुचिता ना खूप जळकुटी आहे. म्हणजे विशाल बोलायचा ना माझ्याशी, माझ्यासोबत राहायचा, ही खूप जळायची आतून. मग राखी तुझ्याबद्दल विशाल काही वाईट नाही बोलला, पण त्याला तू खूप आवडतेस. तन्वी म्हणते काय नाही, म्हणजे ॲज अ प्लेयर तू खूप छान प्लेयर आहे असंच म्हणतो तो, त्याने तुझी कधी बुराई नाही केली. मला कधी कधी वाटते यार या विशालला ना तन्वीला आवडतं. नंतर प्रभू राखीला म्हणतोय रुचिताला ना गेम खेळता येत नाही. तन्वीताई आवडते मला, तन्वीताई हुशारपणे, तो म्हणतो. रुचिताला गेम खेळता येत नाही. तिने पहिलेच म्हणे ते सगळं काही विस्कटवून टाकलं पापड टास्कमध्ये वगैरे, असं बोलून दाखवत होतं. त्यानंतर प्राजक्ता तन्वीबद्दल प्रभूला बोलते लगेच. हे लय भारी होतं बरं का. प्राजक्ता तन्वीबद्दल प्रभूला, तन्वी तुला लहान मुलासारखी का वागवते. तू 20 वर्षाचा आहे ना आणि ती 25 वर्षाची आहे.
प्रभू म्हणतो हो, मग ती माझ्या मोठ्या बहिणीसारखी आहे आणि मला पण मोठी बहीण आहे घरी. बाप. नंतर ते झालं. मग लगेच इकडं टेस्टी झाला नाश्ता, सगळा संपला. दीपालीची ड्युटी होती ब्रेकफास्टची आणि दीपालींनी काय कमी पोहे बनवले किंवा मग बरोबर बनवले असतील आणि बाकीच्यांनी डबल डबल घेतले असतील, तसं काही इश्यू काही कळालाच नाही. पण खूप टेस्टी पोहे झाले ती म्हणून संपले. नंतर आता दीपाली म्हणते की तन्वीची तारीफ होती आहे रुचिताकडून. बघा म्हणजे रुचिता म्हणत होती ज्या वेळेस तन्वी पोहे बनवते किंवा मग काही पण नाश्ता बनवते ना, सगळ्यांना बरोबर ती देते तन्वी, असं तिचं म्हणणं आहे. मग ते हे काय छटाकभर आहे काय पुरणार, आणि 5-6 जण जवळजवळ बाकी ब्रेकफास्टचे. नंतर राखी सर्वांनी भरून भरून घेतलं म्हणे, तिचं म्हणणं पोहे. मग रुचिता म्हणती मी जेवण बनवू देणार नाही, मला नाश्ता हवा, मला आत्ताच्या आत्ता पोहे हवे. मग सागर म्हणतोय परत बनवून दे दीपाली. रुचिता म्हणती आम्हाला पोहे पाहिजे, मला माहिती नाही. दीपाली म्हणते नाही, माझं थोडंसं काय पोट दुखतंय, मी बसते. पोट दुखते का डोकं दुखते काहीतरी बोलली ती आणि म्हणे मी बसते. थांब जरा का ती 5 मिनटं बसणार होती, ती पाऊण तास बसली. मग सागर म्हणतो नाही का मग म्हणतो अगं दीपाली खतरनाक चिडला. सागरचा व्हॉल्यूम एकदम हाय लेवलला जातो लगेच. अगं दीपाली कधी करणार आहे तू बाई, कधी करणार आहे. मग नंतर राखी तिला भडकवती दीपालीला, तू काय ठेका उचललाय का यांना करून करून खाऊ घालायचा, नको करू तू. सागर म्हणतो अगं राखी तू का तिला बोलते, तू कशाला तिला भडकवते, तू गप्प बसणार नाही 2 मिनटं, असं म्हणतोय. नंतर सचिन म्हणतोय राखी थकत नाही का, दिवसभर बोलत राहते, बडबड करते. नाही थकत ती, बिग बॉसचा गेमच असा आहे. पाहिलं पोलिसाचा कॉस्ट्यूम वगैरे घालून राखीची फिरत होती. मग राखी म्हणते अचानक विशाल चोर आहे, त्याला जेलमध्ये टाका. मग प्रभू म्हणतो युअर अंडरवेअर इज अरेस्ट. सगळे हसले. मग राखी म्हणते चोरी तर झालेली आहे. मग दीपाली तयार नाही बाई नाश्ता बनवायला. आणि इकडे राखी म्हणतो एक काम कर, बनवूच नको, तुझ्या स्टँडवर कायम राह, बनवूच नको. जेवण नाही बनवलं नाही झालं तरी चालेल, पण तू बनवू नको. मग इकडं सागर चिडला बाई, खतरनाक चिडला बाई सागर. दीपालीला काय फरक पडतो, दीपाली स्टँडवर कायम, नाही बनवणार तर नाही बनवणार. मग इकडं रुचिता आता स्वयंपाक होणार नाही, संपला विषय. मग इकडं रुचिता करणला म्हणते आरबी फक्त पोरींना भडकवू शकतो, बाकी काही नाही, त्याचं म्हणणं काही नाही. आणि मग प्लीज करावं लागतं, ड्युटी तिची आहे, मग काम कर ना प्लीज, असं रुचिताचं म्हणणं आहे करणला. मग इकडं विशाल दीपालीला लाडीगोडी लावतो. आपण बघितलं विशाल जो आहे ना, दीपाली लाडीगोडी नाश्ता बनवा. पण दीपाली ऐकते नव्हती. विशाल फुल तिला एकदम प्रेमाने बोलतो, इतका गोड बापरे. मग इकडं रुचिता विशालचं डिस्कशन होतं. रुचिता ती माझ्या आणि तन्वीमध्ये म्हणजे येते का म्हणे, म्हणजे तुझ्या तन्वीमध्ये मी येते का. विशाल म्हणतं तसं नाही आहे का काही बाई, तसं काही नाही. मग विशाल म्हणतोय रुचिता ती तुला तिच्याशी बोलायचं आहे का. विशाल म्हणतो मी माझ्या प्रेमांचे पर्सनला जज करतो, माझं काही जॉईंट अकाउंट नाही आहे, असं म्हणतो विशाल. माझं काही जॉईंट अकाउंट नाही. मग रुचिता खूप जोरात असली, हे ना असं नको बोलू यार, म्हणूनच मग मी येऊन जाते. अरे बापरे, हे बोलतात चालू. रुचिता यार फुल चेंज झाली, स्वतःच्या गेमवर स्वतःच्या हाताने कुऱ्हाड मारणार आहे ती. तर हे लव फेक अँगल चालू केलं ना, हे फेक लव अँगल चालू झाल्यावर लोक नाही करणार बिलकुल पसंत. नंतर आपण म्हटलं अनुश्री म्हणते, रुचिता हसली. अनुश्री ती कन्व्हिन्स करा जेवण बनवायला. आणि करण म्हणतो दीपालीचं काही चूक नाही, तिच्या डोक्यात ज्यांनी भरवलं ना ती त्याची चूक आहे.
हम्म. हे राकेशला टार्गेट करायला लागले हळूहळू बरं का. राकेश गेम जिंकतो काय असं झालं मला. बीबी मराठीचा विनर होतो काय, कारण जेव्हा असं मागून टार्गेट करायला लागतं ना तर तो विनर व्हायचे चान्सेस असतात. मग इकडं तन्वी प्राजक्ताला म्हणते, तू प्रभू तू प्रभूला काय बोलत होती ग, आमच्या वयाचं अंतर वगैरे. आम्ही तर बहीण भाऊच आहे, पण त्यावर आमचं जे असेल ते असेल. तुझं करणचं काय आहे ग. तुम्ही जे असं तू पहिल्या पायरीवर नाही, हां तू पहिल्या पायरीवर, तो मस्त दुसऱ्या पायरीवर, तिची मसाज चालते तुमची, ती काय आहे नेमकी. आणि मग त्याच्यानंतर मांडीवर झोपवा, कुरवाळा मस्त केसांना, ते सगळं काय ग. उस रिलेशन को क्या नाम दे हम, असं म्हणते ती. मग तुमचं काय चालतं करण तर तुझं सांग ना. अरे तो प्रभू तर लहान आहे, तो मोठा दिसत पण नाही. पण प्राजक्ता तू पण मोठी दिसते, करणही मोठा दिसतो, तुम्ही दोघं सारखे वाटता. डोक्याला तेलाची मालिश करून घेते, तुमचं काय आहे मग. तो वरच्या पायरीवर, तो खालच्या पायरीवर. प्राजक्ता आम्ही फ्रेंड्स आहोत, आम्ही फ्रेंड्स आहोत. तुला कोणी आग लावली पहिले ते सांग ना, मी पेटणार नाही ती म्हणे. मग मी म्हणती, तुला उत्तर मिळालं म्हणून तू साखर आहेस, कळालं का. मागून काढणार, तू टॉक्झिक रूप मागून काढणार, हे तू साखर आहे. प्राजक्ता करण लक्ष देऊ नको तिच्याकडे. करण म्हणतोय हिला विशाल भाव देत नाही ना, म्हणून ठीक आहे बरोबर आहे असं याचं म्हणणं आहे. विशाल भाव देत नाही. तिला विशालकडनं भाव माहिती पाहिजेच नव्हता, तिला आयुषकडून भाव पाहिजे होता, जो नाही मिळाला. इकडं विशाल तन्वीने हे काय बोलायचं नव्हतं मांडीवर वगैरे डोकं ठेवून वगैरे, ते डायरेक्ट कॅरेक्टर ॲनालिसिस होतं असं याचं म्हणणं. मग रुचिता म्हणते, अरे काय करणार, ते असेच बोलतात, काय बोलणार आहे आपण. ती अशीच करते, ती डायरेक्ट कॅरेक्टरवर जाते असं तिचं म्हणणे. प्राजक्ता सॉरी रुचिता असं. मग इकडं तन्वी प्राजक्ताला म्हणते, सर्वांनी लक्षात ठेवा प्रभू माझा लहान भाऊ आहे, माहिती ना प्राजक्ता. आणि तू किती तोंडावर बोलती ना मला माहिती, 4 वीकपासून तोंडावरच बोलती तू माहिती. मग रुचिता आयुष बरोबर फेक अँगल ट्राय केला हिने, पण त्या आयुषने काही हिला भावच नाही दिला आणि मग या सगळ्या गोष्टी झाल्या असं हिचं म्हणणं. रुचिता म्हणते असं विशालला. मग करण राकेश तर डिस्कशन चालू इकडे. राकेश म्हणतो, इमोशनली ब्रेक नको करू तिला, क्युअर मुलगी ती. ओ माय गॉड, बापरे. राकेशला पण फिलिंग, करणला पण फिलिंग एकाच प्राजक्तासाठी. बिचाऱ्या तन्वी अनुश्री तसेच बसले आहेत. रुचिता म्हणती आयुष बरोबर फेक अँगल केला ट्राय पण नाही झाला. त्याच्यानंतर करण राकेशचं डिस्कशन. राकेश इमोशनली ब्रेक नको करू तिला. करण म्हणतोय आम्ही सारखे आहोत, आमची इमॅच्युरिटी पण मिळते. अरे वा वा वा, मास्टर माइंड. मग नंतर करण, मी नॉमिनेट जरी केलं ना तर तू असं नाही नको समजू RRB की प्राजक्ताचा पण याच्यात हात असेल, मी पर्सनली केलेलं असेल ते. मग रुचिताला ना प्रेम आणि फ्रेंड दोन्ही पाहिजे. मी तुम्हाला बोलली ना मग, रोशन रुचिता आणि विशालचं इकडं डिस्कशन झालं होतं. त्यात रोशन म्हणतो तू हे निवड दोघांपैकी. मग ते मला दोघे पाहिजे. काय पण नंतर करण रुचिताला, मी हारलो जरी ना मला विशालची कॅप्टन्सी बघायची. ओ माय गॉड, किती महानपणा. मग करण प्राजक्ताला, आपण दोघं ना जेन्युइन आहोत, घरचा विचार करतो. वा वा वा, क्या बात आहे. आणि घरचा विचार करतो. नंतर प्राजक्तांची गेमसाठी पातळी सोडायची नाही. गेमसाठी पातळी सोडायची नाही म्हणते. लोक लक्षात ठेवता बाहेरची लाईफ आपली, पण माझ्यासाठी खूप महत्त्वाची आहे बाहेरची लाईफ पण. मग करण म्हणतो आतापर्यंत ना मला ना घरात थांबण्याच्या फिलिंग्स यायच्या,
आणि मग मी या गोष्टींमध्ये अडकत चाललो आहे का? तुला जो त्रास होतोय तो मलाही होतोय का? मला सांभाळायला थोडा वेळ लागेल. ओ माय गॉड, मला सांभाळायला थोडासा वेळ लागेल. करण म्हणतो. नंतर इकडं आलाय कॅप्टन्सी टास्क. बीबीने कॅप्टन पॉवर की जी जमा करायला लावली बिग बॉसने. त्याच्यानंतर सुरू झाला ससा आणि कासवाची स्टोरी. ससे बहुत म्हणजे ससे बनून उतरणार आहे ते उमेदवार कॅप्टन्सीचे आणि बाकीचे कासव बनवून ना त्यांच्या मार्गात अडथळे निर्माण करतील. येस, असं हे टास्क. बाकीचे कासव बनून अडथळे निर्माण. गाजर मिळवायचे आहे, जे पार करू शकणार नाही ते बाद होतील. ओ माय गॉड. राखी संचालक असेल पण कासव म्हणून भागही घेईल. त्यानंतर आपण बघितलं का गाजर लपवायचं पण आहे. आपण एक पाहिलं यार, राकेशने डायरेक्ट वरती छतावर टाकून दिलं एक गाजर. छतावर टाकलं. विशाल चढला ना बाई, विशाल चढला आणि चढून आणलं. त्यात ती रुचिता. ओ माय गॉड, रुचिता अशी भांडत होती, इतकी भांडत होती ते वरती फेकल्यामुळे एका बस. मग विशाल आपण बघितलं वरती गेला आणि छतावरून गाजर काढलं, गाजर घेऊन आला. इकडं राकेश न रुचिता जबरदस्त भांडायला लागले. म्हणून तर राकेश थू चल निघ, हाच तुझा गेम आहे समजलं, या व्यतिरिक्त तुझा गेम नाही काय. मला म्हटलं करण तो ना, तो दीपालीला म्हणतोय की गप्प गप्प तुला नाही कळत ग, गप्प गप्प गप्प. इथं नेमका यांचा विषय काय चालू होतं तेच कळलं नाही, गप गप विषय. मग विशालने तन्वीला खेचलं बाई, लय डेंजर खेचलं. ते पाहिलं का तुम्ही? खतरनाक. त्यांचा थोडासा वादविवाद झाला त्याचा. मग नंतर आज आपण म्हटलं विशालने तन्वीला खेचलं, जेव्हा दोघांचं थोडंसं वाजलं. नंतर आयुष तर दिसलाच नाही मला यार, मिस्टर इंडिया झाला होता का तो, असं झालं. ते सागरने जेव्हा मला वाटतं ते चहाबद्दल ते काहीतरी झालं ना, तेव्हा तो बोलला होता मी ओटा साफ करून घेतला. बघूया आता काय होतं, काही नाही. पण तुम्हाला काय वाटतं याबद्दल मला नक्की सांगा कमेंट सेक्शनमध्ये. हे काय यार, व्हॅलेंटाईन डे चालू झाला आहे बिग बॉसच्या घरात ते. तर हा होता ओव्हरऑल आजचा एपिसोड. कसा वाटला नक्की सांगा कमेंट सेक्शनमध्ये. व्हिडिओ आवडल्यास लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला बिलकुल विसरू नका. ओके, टिल देन बाय बाय, टेक केअर अँड गुड नाईट, स्वीट ड्रीम, शुभरात्री.